जय महाराष्ट्र मित्रांनो, आता आपण चाललोय, हार घेतलाय मित्रांनो, चाललोय कवठा गाव आहे मित्रांनो, तिथे यमाईची देवी आहे, तिकडे चाललोय. काढली गाडी, भाऊ ड्रायव्हिंग करतोय मित्रांनो, चाललोय रोडनी. आता बघू शकता तुम्ही, सगळी फॅमिली घेतली आहे. फॅमिलीमध्ये आमची संस्कृती, पप्पा, आई, बायको आणि मागं अंश बसलेला आहे. मग मंडळी, कसं आहे तुम्ही? मजेत ना? मस्त. आता संस्कृती डान्स करायचा. डान्स केला मस्तपैकी, डान्स केला, एन्जॉय करत चाललो होतो कवठ्याच्या यमाईचं दर्शन तुम्हाला दाखवतो पुढं ब्लॉगमध्ये. यमाईचं दर्शन कसं घेतलंय आम्ही, काय केलंय, काय नाही केलंय, तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो. आता भाऊ तर ड्रायव्हिंग करून करून थांबलाय दिसतोय, पण तर आमचा एन्जॉय चालू आहे. आमची इकडं बायको कशी हसती, आयला लई अडवून गेलं या बायकोने मला. मध्ये म्हटलं आपल्या गाडीत CNG टाकून घ्यावं, म्हटलं पेट्रोल भरलं, CNG टाकला. आता म्हटलं बायको कशी खादड्यावानी खातच राहते, खायला आली का फिरायला आली हे समजत नाही. आणि आमची चिमुरडी चॉकलेट खाल्लं एकदम टकाटक, मस्तपैकी एन्जॉय. आमची मायना कशी दिसते बघा, गाडी एक नंबर दिसू राहिली. मग आता तिला म्हणतोय, अरे काय करते, नुसती खायला आली का फिरायला आली, दोन्ही काम करायला आली म्हणते. तुमची बायको अशीच करते का? कमेंटमध्ये सांगा बरं. लई ताण असतोय बायकांचा. आलो मग मंदिरात, कवठ्याची यमाईचं दर्शन घेतलं, तिथं अभिषेक केला. आतमध्ये अभिषेक चालू होता, त्याच्यानंतर आपला नंबर होता. अभिषेक केला, बाहेर आलो. म्हटलं पावा तर आपल्याला दगड उचलतो का नाही. गेलो दगड उचलायला, बघा आता लई ताकद लावून उचलायला, पण काय हल्ला पण नाही साला. दगड लई स्ट्रॉंग आहे देऊ म्हणतात. या दगड उचलला सगळे इच्छा पूर्ण होतात, पण नाही उचलला दगड, लई जड आहे. आणि मग अंश आला. अंश म्हटला मी पाहतो. ओके, लावा ताकद. यमाईचं दर्शन घेतलं. एकदम प्रसन्न असं मंदिर आहे मित्रांनो, एकदम भारी दर्शन झालं. संस्कृती, अंश सगळ्यांनी एकदम व्यवस्थित दर्शन केलं. आम्ही पण दर्शन करून आता बाय बाय टाटा करतोय. सगळ्यांनी या इथं, सगळ्यांनी दर्शन घ्यायला या. मस्त प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो. कवठ्याची देवी यमाई, मस्त दर्शन झाले. बाय बाय. आता पुढं पाहू आता काय करणार आहे अंश. तर गेलो, गुलाबो आली. गुलाबोला म्हटलं चल आता लई भूक लागली, तर लई उशीर झाला. ह्यांना म्हटलं जा पटकन, आता आहे ना आपण घरूनच तयारी करून आलेली. निवद दाखवलाय, निवद दाखवून आपण सगळं स्वयंपाक सगळ्यांनी, बायकोनी, आईनी, सगळ्यांनी एकदम टाकाटक स्वयंपाक बनवला होता. मस्तपैकी जेवण केलं. तिकडून निघलो मित्रांनो. इथं आलोय मळगंगा निगोजला आल्यानंतर इथं पण मंदिरात मस्तपैकी छान असं दर्शन झालं. व्यवस्थित दर्शन केलं, सगळ्यांना प्रसाद वाटला. एकदम चाललो झुलत्या पुलावर. झुला पूल आहे तो सगळ्यात इथं जुना पूल आहे मित्रांनो. खूप पाऊस झाला होता, त्याच्या पुलावरपर्यंत पाणी होतं मित्रांनो. इथं पाहू शकता किती खळगे आहेत. इथं खळगे म्हणून स्पेशल आहे मित्रांनो. पाण्याने नाही, इथं खळगे झालेले आहेत. सगळ्यात भारी वातावरण. बाहेर मुंबई, पुणे असे लांबून लोक इथं व्हिजिट करतात मित्रांनो. एकदम प्रसन्न असं वातावरण आहे. व्ह्यू पण चांगला आहे मित्रांनो, सुंदर असं बघू शकता तुम्ही. पाणी, स्वच्छ पाणी आहे. खळगे भारी आहे तिथं पाण्यासाठी, स्पेशल पाण्यासाठी खळगे. आणि इथं मोठी जत्रा असते मित्रांनो ह्या मंदिराची. आणि आमची बायको बसली आता इकडं बैलगाडीत. संस्कृती आणि ती बैल तवळता येते, बैलगाडी चालवते ती. तसं काय नाही, खेड्यातलेच तिथं आपण रानटी बच्चे. मस्तपैकी एन्जॉय केला आमच्या संस्कृतीनी, दादानी. आमच्या तिकडं